नमस्कार, मी प्रांजली। गणेश उत्सव 2024 लवकरच गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या घरामध्ये येणार आहेत। आपण दरवर्षी 10 दिवस, 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस तुमच्याकडे किती दिवस गणपती बसवण्याची पद्धत आहे त्यानुसार गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आपण विराजमान करत असतो। तर पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना तुमच्या घरामध्ये करणार असाल तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, हे महत्त्वाचे नियम जे आहेत ते तुम्हाला माहित असायलाच हवेत आणि या नियमांचं पालन करूनच तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या घरात बसवायचे आहेत, विराजमान करायचे आहेत आणि या काही चुका ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत। म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळं हे जे विघ्नहर्ता आहेत, हे जे दुःखहर्ता आहेत, ते सगळे विघ्न, सगळे दुःख, कष्ट आपले दूर करतील आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद होईल। त्याच प्रकारे बघा, बऱ्याच वेळेला तुमच्या गावी गणपती बसवला जातो, जे मूळ गाव असतं तिथे गणपती बसवला जातो, पण नोकरीच्या निमित्ताने तुम्ही बाहेर देशामध्ये आहात किंवा बाहेर गावी आहात, तिथे तुम्हाला पहिल्यांदा गणपती बसवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा काय नियम आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहेत। आणि तुमच्या मूळ गावी कुठे कधीच गणपती बसवला जात नसेल तर पहिल्यांदा गणपती बसवताना सुद्धा काय नियम पाळायचे हेही आपण बघणार आहोत। सर्वात अगोदर आपण बघूया की तुमच्या मूळ घरी गणपती बाप्पा बसवले जातात आणि तुम्ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त बाहेर गावी आहात तर तिथे तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपती बसवायचा आहे। पण तुमचं घर जर भाड्याचं असेल, तुम्ही रेंटवर राहत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता, काहीही हरकत नाही। आणि आपलं घर, तुमचं घर जर स्वतःचं असेल तर तिथे तर आपण गणपती बाप्पा घरामध्ये विराजमान करू शकतो, त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही। पण इथे महत्त्वाची एक गोष्ट की तुमच्या मूळ गावी, तुमच्या घरी किती दिवसांचा गणपती बसवला जातो, 1.5 दिवसांचा बसवला जातो, 5, 7 का संपूर्ण 10 दिवसांचा गणपती बसवला जातो, तर तेवढ्याच दिवसांचा गणपती तुम्ही जिथे कुठे सध्याला आहात, वेगळे राहत आहात, तिथे सुद्धा तुम्हाला तेवढ्याच दिवसांचा गणपती बसवायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की असं का? तर बघा, आपल्या कुळामध्ये आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या काही रूढी परंपरा असतात आणि त्या रूढी परंपरेनुसार तुमच्या घरामध्ये तेवढ्या दिवसांचा गणपती बसवला जातो आणि मग आपल्या घरातील रूढी परंपरा पुढे चालू ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यानुसारच आपल्या घराण्यातील रूढी परंपरेनुसार ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्यानुसारच आपण आपले जे सणवार आहेत ते आपण सेलिब्रेट करायचे असतात, साजरे करायचे असतात। त्यामुळे तुमच्या मूळ घरी किती दिवसांचा गणपती बसवला जातो तेवढ्याच दिवसांचा गणपती तुम्हाला पहिल्यांदा गणपती बसवताना सुरुवात करायची आहे आणि कंटिन्युटी मध्ये तुमच्या परंपरेनुसार तुम्हाला तेवढ्याच दिवसांचा गणपती बसवायचा आहे। आपल्या मनाने नाही मला 1.5 दिवसाचा बसवायचा आहे, 5 दिवसाचा बसवायचा असं नाही, परंपरेनुसार तेवढ्या दिवसाचा गणपती बसवायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गणपतीची मूर्ती घेताना, जेव्हा आपण घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घेतो तर ती घेताना आजकाल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत बघा मार्केटमध्ये बघितलं तर, पण घरामध्ये गणपती बाप्पा बसवायचे असतील तर 1 फुटापर्यंतची जी मूर्ती आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे। गणपती बाप्पांची सोंड जी आहे ती डावीकडे असणारी मूर्ती आणायची आहे। गणपती बाप्पांच्या शेजारी मूषक म्हणजे उंदीर असणारी मूर्ती आणायची आहे। एक हात आशीर्वाद देताना, दुसरा हात मोदक त्याच्यामध्ये असणारा आणि गणपती बाप्पांसोबत जी शस्त्र असतात ती असणारी अशी मूर्ती घ्यायची आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांसोबत माता पार्वती आणि शिवशंकर असलेली मूर्ती आपल्याला घ्यायची नाहीये, कारण आपण ही पार्थिव मूर्ती घेत असतो आणि जेव्हा विसर्जनाच्या वेळी गणपतीचं विसर्जन करतो तेव्हा शिवपार्वतीचं सुद्धा विसर्जन होतं, त्यामुळे शिवपार्वती असणारी मूर्ती गणपती बाप्पांची घरामध्ये आणायची नाहीये आणि उजव्या सोंडेची सुद्धा आणायची नाहीये, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे नियम हे खूप वेगळे असतात, ते कडक असतात, आपल्याला घरामध्ये ते पाळणं शक्य होत नाही, त्याच्यामुळे ती आणायची नाही। शक्यतो शाडूची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करा। पीओपी ची मूर्ती जी आहे ती शक्यतो आणायची नाहीये, पण पर्याय नसेल एवढं, कारण शाडूच्या ज्या मूर्ती असतात त्या महाग असतात, तुम्ही तेवढं अफोर्ड करू शकत नसाल तर जी तुमच्या बजेटमध्ये मूर्ती असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मूर्ती घेऊ शकता। हजारो प्रकारच्या स्वरूपाच्या गणेश मूर्ती घडत असतात, मात्र बसलेल्या स्वरूपातील गणपतीची मूर्ती अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते। बसलेल्या स्वरूपातील गणपती पूजनामुळे घरा
घरामध्ये समृद्धी येते, पैसा टिकतो, शाश्वत धनलाभाचे योग जुळून येतात असे सांगितले जाते। उभे राहून आशीर्वाद देत असलेली गणपतीची मूर्ती ही उत्तम असते, ती यश आणि प्रगतीची सूचक मानली गेलेली आहे असे सांगितले जाते। गणेश चतुर्थीला आराम करत असलेल्या गणेश स्वरूपाची स्थापना केल्यास घरात सुख शांतता आनंद वाढीस लागतो। अशा गणेशाची पूजा केल्यास कष्ट समस्या दूर होतात, मानसिक शांतता लाभते। शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीचे केलेले पूजन समृद्धीदायक मानले जाते। व्यापार व्यवसाय उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शेंदूर रंगातील गणपतीची मूर्तीची स्थापना करून पूजन करावे असे सांगितले जाते। शाडूच्या मातीची मूर्तीच घरात आणून स्थापन करावी। शाडूच्या मातीची मूर्ती नसेल तर धातूची मूर्ती स्थापन करावी, मात्र केमिकल युक्त गणपतीची मूर्ती स्थापन करू नये असे सांगितले जाते। बालरूपी गणपतीची स्थापना शुभ मानली जाते। बालरूपातील गणपतीची पूजा केवळ गणेश चतुर्थीपासून मर्यादित न ठेवता ती वर्षभर करावी। अशाने संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते अशी मान्यता आहे। तसेच नटराज रूपी गणेशाची स्थापना शुभ मानली जाते। यामुळे घरामध्ये आनंद उत्साह वाढून अशा गणेशाचे पूजन प्रगतिकारक मानले गेले आहे। विद्यार्थ्यांनी गणेशाच्या या स्वरूपाचे नियमितपणे पूजन करावे असा सल्ला दिला जातो। गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना काही गोष्टी ह्या आवश्यक पाळल्या गेले पाहिजेत। काही नियम आहेत। गणपतीची मूर्ती ही मूषक विना नसावी। मूषक गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचा समावेश हा असायलाच हवा। यानंतर गणपतीच्या हातामध्ये शास्त्र असावी। तसेच गणपतीचा एक हात आशीर्वाद देतानाच्या स्थितीत आणि दुसरा मोदक स्वीकारण्याच्या स्थितीत असावा असे सांगितले जाते। साधारणपणे सर्व देवतांचे आवाहन अशाच स्वरूपात करण्याची परंपरा आहे। आपल्या गणपतीचे जे रूप मोहून जाते त्याची स्थापना करावी।